महाराष्ट्र हा विकास कामात अग्रेसर असला तरी त्यासाठी त्या जमिनी लागतात. त्याच भूसंपादक करून मदत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय सेवेत रुजू करण्याकरता युती शासन हे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक यांचे वयोमर्यादा संपुष्टात येत असून युती शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी पसरत चाललीय. 1 वर्षा अगोदर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांना 15% आरक्षण देऊन त्यांच्या भरती प्रक्रियेचा प्रश्न निकाली काढण्यात येणार म्हणून अमरावती येथील एका कार्यक्रमात संबोधले होते. परंतु तसे न होता वारंवार प्रकल्पग्रस्त संघटना 15% आरक्षणासाठी मंत्रालयाच्या चक्रा मारून थकल्या. मीटिंग झाल्या, विविध मंत्र्यांसोबत बैठकी झाल्या, परंतु अजूनपर्यंत कोणताही निकष समोरून न आल्याने प्रकल्पग्रस्त हे आंदोलनाच्या तयारीत आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांना केवळ विकास साधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची आवश्यकता आहे. परंतु त्या जमिनी एकदा घेतल्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचा कोणताही विचार वर्षानुवर्षे करत नाही. हे अत्यंत दुर्दैवाचे भाग असून आता प्रकल्पग्रस्त हे अत्यंत झालं असून 15% आरक्षणावर तात्काळ शासन निर्णय काढावा तसेच मागणी राज्यभरातील प्रकल्पग्रस्त बेरोजगार करत आहे. आपल्या नोकरीच्या प्रतीक्षेत असून 5% आरक्षणाचे सत्य नसल्याने 15%चे मागणे हे सतत होत असून त्यावर मुख्यमंत्री यांनी सकारात्मक धोरणात्मक आश्वासनाला कुठे स्वल्पविराम मिळाला हे एक कोडा आहे. पूर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत झालेला निर्णय हे कागदावरच राहिले काय असा प्रश्न निर्माण होता. 2015च्या शासन निर्णयाप्रमाणे यांच्या जमिनीतील संपादित झाले आहेत, ज्यांना जमिनीचा भाव हा शासकीय दराने मिळाला आहे. अशा वेळी 1965 पासून पुनर्वसनाच्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले प्रकल्पग्रस्त पंजोबापासून तर नातवापर्यंत प्रमाणपत्र हस्तांतरणाची प्रक्रिया नोकरीच्या प्रतीक्षेत असून आणखी किती प्रकल्पग्रस्तांची संयमाची परीक्षा घ्याल असे प्रकल्पग्रस्तांचे मागणी असून आता जर निर्णय लागला नाही तर त्वरित आंदोलन करू असे सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे, महादेव पाटील, पियुष देशमुख, आशिष सुर्वे, धोंदलकर, विजय चव्हाण, राजे दुतोंडे, सुनील दवंडे, नदीम शेख, संतोष राठोड, संजय राठोड, राठोड गुरुजी, गजानन पाटोळे, सलाउद्दीन, वनिता पडघण, राजेश पाचपिल्ले, डॉक्टर चव्हाण आदींनी तीव्र रोष व्यक्त केला. तेही कशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहू शकतील. एक अजून मुद्दा आपण मांडलेला आहे की 5%ची अट ही 15%पर्यंत द्यावी. मी जरूर आपल्याला सांगतो, मग पडताळून पाहिजे. आज मला त्याची कायदेशीर बाजू माहित नाही, त्यामुळे मला घोषणा करता येत नाही. पण हे जे काही वाढवता येणं शक्य असेल ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करू. कारण खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांची यादी वाढतेय आणि